नमस्कार मित्रांनो, दत्तात्रय पवार मित्रांनो. हे टिपिकल फार्मर बरं का. आता म्हणजे जवळपास चालू करून याला म्हणजे माझ्या हिशोबाने याला 27 नोव्हेंबरला चालू केलेलं आहे. म्हणजे आता ऑगस्ट चालू आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे जवळपास या चॅनलला 10 महिने पूर्ण झालेले आहे. आणि 10 महिन्याचा हा प्रवास म्हणजे आमचा असा झाला की 27 नोव्हेंबरला चॅनल चालू केला आम्ही. त्याच्यानंतर आमचं चॅनल 3 महिन्यामध्ये हाफ मॉनिटाईज झालं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये म्हणजे आम्ही जे चॅनल हाफ मॉनिटाईज केलं होतं ते शॉर्ट व्हिडिओच्या बेसवरती केलं होतं. म्हणजे आम्ही 30 लाख व्ह्यूज आले होते आमच्या म्हणजे चॅनलला. त्याच्यामुळे आम्ही हाफ मॉनिटाईज केलं आणि आमचे जवळपास 3000 वॉच टाइम पूर्ण झाला होता. तर आम्ही 3 महिन्यामध्ये अप्लाय केला आणि चॅनल मोनोसाठी अप्लाय केल्यानंतर ते मोनो झालं हाफ मॉनिटाईज. नंतर पुढच्या 15 दिवसामध्ये राहिलेले 1000 घंटे म्हणजे थोडं लाईव्हवरती थोडा फोकस केला, त्याच्यामुळे लवकर चॅनल मॉनिटाईज झालं. तर कसं आहे, मला तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी. चॅनल जरा खरोखर जरा इमानदारीनं चॅनल चालू केलं समजा आणि तिथून जर सातत्याने जर व्हिडिओ बनवले तर चॅनल जवळपास माझ्या हिशोबाने 1-2 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं चॅनल चालू केल्यापासून, बरं का. पण कसं आहे, माणूस काय करतं यात म्हणजे काही जसं म्हणणं आहे, काही जण मुद्दामून पैशासाठी चॅनल चालू करतात, तर काही टाइमपास म्हणून चॅनल चालू करतात. तर मी माझं स्वतःच एक चॅनल आहे, खेडेगावकडे शेतकरी. तर मी पहिल्यापासून कधीच म्हणजे टाइमपास म्हणून कधीच चॅनल नाही चालवलं. मी कधी म्हणजे माझा हेतू एकच होता की आपल्याला युट्यूबवरून पैसे कमवायचे. कारण मी भरपूर वेळेस ऐकलं होतं की दुसऱ्याचं की युट्यूबवरून पैसे भेटतात. आता पैसे भेटतात, पण मी जवळपास 7-8 वर्ष कंटिन्यू धरसोड करायचो. 3 महिने चॅनल चालवायचो, 3 महिने व्हिडिओ टाकायचो, कधी 2-3 महिने बंद ठेवायचो, जेव्हा देणार तेव्हा व्हिडिओ. म्हणजे ते टाइमपासच झाला. म्हणजे ओरिजिनल मी सातत्यानं कामच नाही केलं. तर माझं चॅनल जवळपास 8 वर्ष मॉनिटाईज झालं नाही. खेडेगावकडे शेतकरी ह्या नावानं चॅनल माझं. आणि हे टिपिकल फार्मर चॅनल म्हणजे आम्ही 8 महिन्यात म्हणजे 3.5 महिन्यात फुल मॉनिटाईज केलं. आणि याच्यावर आम्ही सातत्याने काम करत राहिलो, सातत्याने काम करत राहिलो आणि त्यातल्या त्यात परत एवढं करून चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर बी म्हणजे सुरुवातीला बरेचसे जण काय म्हणायचे की शॉर्ट व्हिडिओवरती पेमेंट होत नाही लवकर, कारण त्याचा डॉलर बनत नाही. पण तसं नाही मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पेमेंट बनतं. आणि हे मला सुद्धा भरोसा वाटत नव्हता शॉर्ट व्हिडिओ पेमेंट निघणं आमचं. आणि आमचं म्हणजे आता हे ऑगस्ट चालू आहे, सप्टेंबर आपलं मागचा कोणता होता, जुलैच होता ना मागचा. जुलैमध्ये आमचं पहिलं पेमेंट निघलं. पण आम्हाला म्हणजे कसं शेती काम असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनायला काही वेळच भेटला नाही. आणि यांचं मला नेहमी एकच सांगणं होतं की तू शॉर्ट व्हिडिओच्या फांदात पडूच नको, जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ टाक, फक्त लॉंग व्हिडिओवर पेमेंट निघतं. आणि मला ज्यांनी सांगितलं होतं चॅनल सुरू करायचं ते म्हणजे माझे आदर्श मनोहर इनामे सर. ते पण म्हणे तुम्हाला ना जर पेमेंट घ्यायचं खरोखर असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकावं लागेल. पण मी म्हटलं नाही, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओवरच पेमेंट घेऊन दाखवेल. तर ते शक्य झालं आणि माझं शॉर्ट व्हिडिओवरच पेमेंट आलं. आणि म्हणजे त्यात आमचं चॅनल म्हणजे 3.5 महिन्यात मॉनिटाईज झालं. आणि डॉलर सुरुवातीला म्हणजे $अर्धा, $1, $अर्धा, $1 असं पेमेंट बनायचं आमचं. पण म्हणलं हे काही शक्य नाही. पण जेव्हा आम्ही 4-4, 5-5, 6-6 व्हिडिओ अपलोड करायला लागलो, तसं शक्यतो जास्त 5-5, 6-6 व्हिडिओ अपलोड नाही करायला पाहिजे, पण आम्ही केले. तर मिनिमम दिवसातून 3 शॉर्ट व्हिडिओ टाकायला पाहिजे, एखादा लॉंग व्हिडिओ टाकायला पाहिजे, एखादा लॉंग व्हिडिओ 2-4 दिवस मिळून घेऊन टाकायला पाहिजे. तर म्हणजे आम्हाला एवढं त्याच्यात म्हणजे हे भेटली, ग्रीप भेटली, एवढं चॅनल स्पीडनं चाललं. तर म्हणजे जवळपास आमचं 8 महिन्यामध्ये पेमेंट पण निघलं आणि आमचं सिल्वर प्ले बटन पण आलं. आणि आम्ही मागच्या महिन्यात व्हिडिओ बनायला आम्हाला शेती कामामुळे काही वेळच भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं आता आपलं सेकंड पेमेंट आलेलं आहे. तर सेकंड पेमेंट आलेलं आहे तर मग व्हिडिओ तरी बनव म्हणलं. म्हणून आज व्हिडिओ बनवायचं ठरलं. कारण आमचं पेमेंट म्हणजे पहिले 3 महिने म्हणजे जवळपास आमचे $40-45 बनले होते मला वाटतं. 3 महिन्यामध्ये $40-45 बनले. म्हणलं आता हे काय डॉलर होईना, म्हणलं केव्हा व्हायचे, म्हणलं 3 महिने होऊन गेले. चौथ्या महिन्यात
डॉलर होते की नाही होते, पण योग असा आला का त्याच्यामध्ये चांगले चांगले व्हिडिओ एकदम रँक केले आणि चांगलं म्हणजे स्पीडनं व्ह्यूज यायला लागले. तर आमचे म्हणजे पुढच्या महिन्यात जवळपास 3 महिन्यामध्ये $40-45 झाले. मग नंतरचे राहिलेले डॉलर म्हणजे आणि ते बी 3.5 महिन्यामध्ये $40-45 झाले होते. आणि शेवटचे 5 दिवस असे व्हिडिओ म्हणजे रीच घेतली व्हिडिओनं. तर म्हणजे जवळपास आमचे जवळपास 150च्या पुढं प्लस झाले. मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा नाही सांगत किती डॉलर झाले म्हणून, कारण युट्यूबच्या पॉलिसीत बसत नाही तसं, पण 150 प्लस झाले होते. तर जवळपास आमचं पेमेंट म्हणजे आम्हाला मर्यादेपेक्षा म्हणजे आम्हाला जेवढी अपेक्षा नव्हती त्याच्या अपेक्षेच्या बाहेर पेमेंट निघलं. आणि मग 3 महिने आणि ते 4 महिन्यात आमचं भरपूर पेमेंट निघलं. आणि मग म्हणलं आता नाही, खरोखर युट्यूबचं पेमेंट येतं. बऱ्याचशा लोकांना अजून पण खरं वाटत नाही का युट्यूबचं पेमेंट निघतं. तर मित्रांनो, खरोखर युट्यूबवर खरोखर जर मेहनतीनं स्वतःच्या आवाजामध्ये स्वतःचं रिअल कंटेंटमध्ये जर व्हिडिओ बनवले तर 100% पेमेंट निघतं. आणि आमचं आतापर्यंत 10 महिन्यामध्ये दुसरं पेमेंट निघलं आतापर्यंत. एवढंच ह्या विषय म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे, ज्याने युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर त्यांनी सातत्याने व्हिडिओ बनवा. 100% तुम्हाला यश येईल आणि तुम्ही 100% पैसे कमवताल. म्हणजे थोडं लेट होईल कधी कधी. कसं आता आपण काय करतो, ज्यावेळेस माझा सुरुवातीला $अर्धा $1 व्हायचा त्यावेळेस मी कुठंतरी असं वाटायचं, अरे $1.5 जर एका दिवसात होतोय तर मग कधी पेमेंट व्हायचं. आणि मला तर सांगितलेलं होतं की $1.5 काही पेमेंट होत नाही. डॉलर पूर्ण बनवण्या म्हणजे पेमेंट येण्यासाठी किमान एका दिवसाचे 3 ते 4 तरी डॉलर व्हायला पाहिजे. म्हटलं हे काही शक्य नाहीये, पण तरी सुद्धा मी खचले नाही. मी कंटिन्यू सातत्यानेच व्हिडिओ टाकत गेले. तर तुम्ही सुद्धा जर चॅनल चालू केलेला असेल आणि मोनो झालेला असेल आणि जर कमी डॉलर बनत असेल तर अजिबात खचून जायचं नाही आणि सातत्य चालू ठेवायचं. एक दिवस तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ म्हणजे युट्यूबचं पेमेंट 100% भेटणार. आणि कसं आहे माहितीये का, शॉर्ट व्हिडिओवरती पेमेंट निघणं म्हणजे थोडं हार्ड आहे बरं का नवीन माणसासाठी. पण जरा सातत्यानं जर व्हिडिओ बनवले, रोजचे 2-3 4 व्हिडिओ जर अपलोड केले आणि एकदा चॅनलला रीच जर भेटली गेली तर तुमचे लाख खात नाही. मी सांगतो, मला इच्छा व्हिडिओ टाकत होती लाखात यूज येईल, मला याची गॅरंटी वाटत नव्हती. पण तुम्हाला सांगतो अक्षरशः आमच्या मिलियन मध्ये यूज जायला लागले. आणि आता म्हणजे पानकळ्यामध्ये एक व्हिडिओ होता म्हणजे नदीमध्ये पाण्याचा कट्टा होता, त्या कट्ट्याचा व्हिडिओ होता. दिवसभर शेतात काम करून आम्ही फक्त चालता म्हणलं सहज आपण काय करू, कारण त्या दिवशी व्हिडिओ शेतातल्या कामामुळे व्हिडिओ बनवला निघाला. सहज आम्ही समजा बसलो, सहज व्हिडिओ बनवला गेला. आणि स्वतःचा रिअल कंटेंट असल्यामुळे कसं पब्लिक रिअल कंटेंटला व्हॅल्यू देतेच. कारण तुम्ही रिमिक्स वगैरे करतात, रिमिक्सला कसं आहे शक्यतो लोक एवढं व्हॅल्युएशन देत नाही. पण स्वतः तुम्ही एडिटिंग वगैरे क्रिएटिंग म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवला, लोकांना जर आवडायला लागले आणि तुमचं बोलणं जर तुम्हाला लोकांना आवडायला लागलं ना तर म्हणजे व्ह्यूज म्हणजे लय व्ह्यूज येते, मरणाची व्ह्यूज येते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, कमेंट लोक घाण कमेंट खराब कमेंट करतच असतात. कारण त्या गोष्टीकडे जर त्या माणसाने जर लक्ष दिलं तर तो डिमॉनिटाईज होऊन म्हणजे कित्येक महिला आहे तर त्यांनी चॅनल सुरू केलेले पेमेंट अशा जवळजवळ त्यांना त्यांचा यशाचा मार्ग जवळजवळ पेमेंट आलेलं त्यांनी चॅनल बंद केले. का तर लोक असे लोक पाय आडो टाकून सक्सेस होणाऱ्या लोकांना मागे वाढण्याचा 100% प्रयत्न करतात. आम्हाला तर मग तुम्हाला सांगतो ना, आम्ही त्या गोष्टीकडे लक्षच नाही केलं आणि आमचं काम चालू ठेवत राहिलो. आणि कसं आहे आता होत राहतं काही गोष्टी, आता चुका भरपूर होत राहत्या चॅनलवरती. तर त्याच्या करताना भरपूर युट्यूबर आहे असे की ते भरपूर माहिती सांगत राहतात. आणि होतापर्यंत मला जरा काही थोडंफार तरी सुचलं समजा आमच्याकडून तर आतापर्यंत काही चूक जर झाली तर आम्ही ताबडतोब एखादा शॉर्ट व्हिडिओ सोडून देतो आणि सांगतो त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये की अशी चूक करू नका किंवा, कारण आम्हाला जेवढा अनुभव आला तेवढा आम्ही सांगण्याचा प्रयत्नच करतो. आणि होतोपर्यंत तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता आमचं 4 महिन्यात पहिलं पेमेंट निघलं मागच्या महिन्यामध्ये. आता एका महिन्यामध्ये परत एका महिन्यामध्ये आमचं दुसरं पण पेमेंट निघलं. आणि आता 3ऱ्या महिन्याचं पेमेंटची आमची तयारी चालू आहे. पण आमचा असा प्रॉब्लेम झाला या महिन्यामध्ये. तर कसा आहे प्रॉब्लेम सांगितल्यानं माहिती होतो. तुम्हाला सांगतो, आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता, थोडा अलग होता तो. म्हणजे आता तो नाविलाजाने आम्हाला डिलीट करायला लागला. म्हणजे नाविलाजाने डिलीट करायला लागला म्हणजे आम्हाला दुसऱ्याने सांगितलं तो व्हिडिओ डिलीट करा.
तर त्याला 4 दिवसामध्ये जवळपास 7.5 लाख व्ह्यूज आले होते आणि आम्ही 7.5 लाखाचा आलेला व्हिडिओ प्रायव्हेट न करता अनलिसन न करताना डायरेक्ट डिलीट केला. तर त्याच्यामुळे आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तो व्हिडिओ डिलीट नव्हता करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आता ह्या महिन्यात आमचं म्हणजे 3रा पेमेंट हे निघणार नाही असं मला वाटतं. पण होतोय पण अजून 7-8 दिवस बाकी आहे. तर आमचा प्रयत्न चालूच आहे. समजा म्हणजे होतोय पर्यंत $100 प्लस करायचे. नाही झाले तर आम्ही त्याचं डिमॉनिटाईज होणार नाही. ह्या महिन्यामध्ये 70, 80, 85 आसपास $100 झाले. तर पुढच्या महिन्यात 70, 85, $100 झाले तर जवळपास 150, पावणे 200च्या आसपास डॉलर झाले. तर 1.5 महिने, पाऊण 2 महिन्याचं पेमेंट एकखटी निघाल. पण हार मानायची नाही. आणि 100% युट्यूब पैसा देतो. 60% पेमेंट आपल्याला भेटतं, 40% युट्यूब ठेवून घेतं. जे चॅनल चालवते ना तर त्यांना डिमॉनिटाईज व्हायचं नाही फक्त. आणि जर तुमच्याकडे जर काही तशी वेळ आली चॅनल जर एखादा व्हिडिओ तुम्हाला नाविलाजाने डिलीट करायचा असेल तर कृपया तो डिलीट नका करू. तो अनलिसन किंवा प्रायव्हेट करा. आणि जसजशी नंतर तुमच्या चॅनलला रीच भेटत जाईल नंतर तो मग कधीतरी एखाद्या दिवशी जास्त व्ह्यूज असेल तर डिलीट करा. पण डायरेक्ट व्हिडिओ कधीच डिलीट करू नका. कारण आमच्यावर जेवढं संकट आलंय ते मी तर संकटच म्हणेन. माझ्या हिशोबाने ते माझ्या चॅनलवर आलेलं खूप मोठं संकट होतं. तर ते संकट किमान तुम्ही तुमच्या चॅनलवर कधीच घेऊ नका. सुरुवातीला अनलिसन करा, प्रायव्हेट करा आणि नंतर काही दिवसांनी डिलीट करा. मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कारण आम्हाला पहिलं पेमेंट खुशीत लय मोठी होती. आता दुसरं पेमेंट आलं आमचं. सिल्वर प्ले बटनचा पण ब्लॉग आपण मला सिल्वर प्ले बटनचा बी ब्लॉग आम्ही थोडा म्हणजे कसं झालं उन्हाळ्यामध्ये कसं शेतकऱ्याला थोडं काम कमी असतं त्याच्यामुळं मग त्यावेळेस जास्त टाइम देतात युट्यूबला. तसं आता आम्ही शेती काम करता करता वेळ देणं म्हणजे आमच्यासाठी म्हणजे खूप कठीण काम आहे. पण ते कठीण म्हणजे माणसाला कसं असतं वेळ आवड असेल तर माणसाला आवड निघते. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात कसं आहे आमचं कसं आहे बऱ्याच जणांचं कसं असतं आता त्यांना कसं आहे व्हिडिओ म्हणजे कोणी टाइमपास म्हणून करू म्हणजे कसे जर व्हिडिओ बनवायचे असले तर मेकअप करणं सगळं एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवतात. पण तेवढा माझ्याकडे वेळच नसतो. मी कसं आहे जे आहे त्या कपड्यावरच जे आपले रोजच्या आहे शेती कामामध्ये चालू असताना कधी शेतातले ड्रेस घातलेले असते त्याच्यावरच मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही ना. त्याच्यामुळे मला कधी वाटलंच नव्हतं की मला एवढा सपोर्ट भेटेल. पण मला असं लक्षात आलेलं आहे युट्यूबचा चॅनल चालू केल्याच्या नंतर की मेकअप करून किंवा गाण्याचे रिमिक्स करून आणि त्याच्यापेक्षा पण जे स्वतःचं रिअल कंटेंट आहे ना जे ओरिजिनल आहे ना तर ते सर्वांना व्हिडिओ तेच बघायला आवडतात आणि त्या व्हिडिओला सर्वजण सपोर्ट करतातच. तर सर्वांचे मनापासून आभार पुन्हा एकदा. आणि चॅनलवर जरा तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण एवढी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही पण विचार करत असाल चॅनल चालू करावं का तर 100% चॅनल करा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा दादा ताई आम्ही पण चॅनल चालू केलं आम्हाला सपोर्ट करा. आम्ही 100% तुम्हाला सपोर्ट आम्ही बऱ्याच जणांना सपोर्ट सुद्धा करतो. काय चुका करू नये हे पण सांगतो. आणि जर त्या व्हिडिओ मध्ये काही चूक दिसली तर लगेच कमेंट करून सांगतो हे असं नाही करायचं कारण जे आम्हाला अनुभव आलेला आहे का ते आम्ही अनुभव नक्की शेअर करतो. जे आमच्या संपर्कात आहे म्हणजे जे आमचे रेग्युलर व्हिडिओ पाहतात आणि आम्हाला सबस्क्राईब करायला सांगतात आम्ही त्यांचे चॅनल सबस्क्राईब करतो. आणि त्याने व्हिडिओ 100% सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करतो आणि व्हिडिओ पण पाहतो बरं का. कसं आहे कामाच्या व्हिडिओ कधी कधी नाही होत पाहणं. आता बऱ्याच जणांना वाटतं हे मोठे युट्यूबर ज्याचे जास्त सबस्क्रायबर झाले ते व्हिडिओ पाहत नाही. पण तसं काही नाही मित्रांनो. कारण आम्ही बी एक कमी मधूनच म्हणजे वरपर्यंत नेलेलं आहे चॅनल. आणि आम्हाला त्या गोष्टीचा कधीच गर्व नाही की आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर जास्त आहे म्हणजे छोट्याल्या युट्यूबरची व्हिडिओ नाही पाहिजे. आम्ही मला तो कधीच नसतो. आम्ही कंटिन्यू आम्ही आमच्या सपोर्टरचे व्हिडिओ आम्ही कंटिन्यू बघतो. कारण आम्ही कसं आहे माहितीये का मोठ्याल्या युट्यूबरचे व्हिडिओ पाहतो. फक्त कधी कोणते व्हिडिओ पाहतो जास्त करून मोठ्या युट्यूबरचे माहितीचे व्हिडिओ. युट्यूब बद्दल आपल्याला जे माहितीची गरज आहे त्यांचे व्हिडिओ आम्ही 100% मोठे पाहतो. पण आम्ही आमचं चॅनल आतापर्यंत इथपर्यंत मोठं झालं तर याच्या माग लहान युट्यूबरचा मोठा सपोर्ट आहे आम्हाला. कारण आम्ही लहान या युट्यूबरच्या कंटेंट मधून कंटेंट निवडून म्हणजे जे छोट्या युट्यूबर आहे त्यांचे व्हिडिओ बघून त्यांच्यातले काही मुद्दे काही विषय घेऊन आम्ही आमच्यात थोडं त्याला इम्प्रूव्ह करून म्हणजे त्याच्यात काही थोडा बदल करून असेच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. असं काही विशेष नाही. कारण आम्ही काही असं बरेच जण म्हणतात
का मी हिचं म्हणजे शिक्षण किती झालेलं आहे, मी एवढी तडके भडकाशी बोलती. फक्त हिचा कसं आहे माहितीये का, हिला थोडी म्हणजे जे एखादं वाचलं समजा आता ते तळ म्हणजे एक पाठांतर चांगलं आहे. आता तुम्ही हाच ब्लॉग बनवला, आता मी किती व्यवस्थित बोललो का नाही. पण कसं असतं माहितीये का, कसं असतं थोडं बऱ्याचशा जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, आपल्याला बोलताच येत नाही. मग कसं काय आपण चॅनल चालू करायचं, आपल्याला लोक नाव ठेवते. बा लोकांचं काम आहे नाव ठेवायचं, लोकांना नाव ठेवून द्यायचं, आपण आपलं काम करीत राहायचं फक्त. लोकाला कसं आहे, ज्याला करता येत नाही ना ते नाव ठेवत असते बा, म्हणजे हे 100%. आणि जे करतं ना त्याला तर कधी पुढे जाऊन द्या नाही वाटत. अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. तर देवविषयी त्या सोडून द्या. जरा व्हिडिओ आवडला तर तेवढं लाईक करून द्या. भरपूर मोठा व्हिडिओ बनवला मी, म्हणलं कसं आहे आपण व्हिडिओ ब्लॉग बनायला आपल्याला वेळच भेटत नाही. आणि म्हणजे आता एवढंच सांगतो मी आणि ब्लॉगला स्टॉप करतो. धन्यवाद. भेटू.